तिथं शूट नाही करू शकलो आणि तिथली जी जागा होती ती जागा वादाची असल्यामुळं म्हणजे आमचं तिथं पहिल्या पावसात तळं फुटलं आणि तळं फुटून बऱ्याचशा नुकसानीला सामोरं जावं लागलं आणि त्यात ते रोडचं याचं पाणी रस्ता आडाआडी रस्ता झाला तिथं आणि आपली गाडी तिथं अडकली होती घरी पण तिथनं काढली मी म्हणजे त्या पद्धतीने फसली होती. मग काही जास्त टाईम लागला नाही गाडी काढायला थोडी दगडावर चढून सनी गाडी काढून घेतली पण तिथलं शूट नाही करू शकलो. मग रोडवर आला आता तुम्हाला दाखवतोय. आता मी चाललो आहे घराला जालन्याहून भाडं लागले आपल्याला भोकरदन म्हणजे अंतर येतं 50 किलोमीटर. तर चला आपण गाडी लोडिंगवर. तर गाडी आपली भरायला लागली आणि बरेच वेळ झाला इथं येऊन थांबलो आणि बरेच तुम्ही पाहिलं 3 ठिकाणी माल आपला गाडीत लोड झाला आणि आपण आता इथून भरून निघणार आहे भोकरदनला. तर इथला व्हिडिओ बनवणं थोडं नको होतं पण बनवला थोडा आणि इतका काही बनवू शकलो नाही. आता पण गाडी भरायलाच लावली दिवसमध्ये आणि गाडी भरल्याच नंतर रस्त्याला लागल्याच नंतर मी पूर्ण व्हिडिओ सोडीन. आता गाडी भरती आहे. एक इकडे अलग बॅगचा माल आपल्याला भरायचा आहे तर गाडी इकडे लावली आहे. तर चला. तर मित्रांनो गाडीच्या लोडिंग घेऊन आपण गाडीचा थोडा तुम्हाला सांगितलंच मी पहिले मी गाडीचा क्लचचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे गाडी थोडी पिकअप घ्यायला थोडी रनिंग घ्यायला थोडी घालते काही नाही. आता दम्मा आपल्याला गाडी नेणं आहे लवकर खाली करून गाडी परत घरी आणून उद्याच्याला क्लच प्लेटचं पहिलं काम करून कारण आपल्याला परत येणाऱ्या 2-3 दिवसात म्हणजे 4 दिवसाच्या आत बाहेर आपल्याला पुण्याचं भाडं आहे आणि नेणं इथून गहू धान्य आणि काही मुलं आहे आणि ते थोडंफार पसारा चिल्लर चाललं तर तो जाणे आपल्याला आळंदी देऊ आळंदी पुणे. तर पाहू शकतो तुम्ही हा आमचा नवीन रिंग रोड बनेल आहे. ज्या टायमाला मी ट्रक चालवतो त्या टायमाला हा सिंगल रस्ता होता आणि त्यानंतर हा रस्ता आणि समोरचा जो रस्ता आहे तो पण बनला आहे आणि काही ठिकाणी काम राहिलं आहे आमचं. ह्या रिंग रोडच्या चौकलीपासूनला भोकरदनला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो पण रस्ता बनला. आता काही ठिकाणी काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. हा रिंग रोड होता आणि हा पूर्णपणे सिंगल रोड होता. आता ठीक आहे डिवायडर टाकलंय अपघात होण्याचा परिणाम कमी आहे. तर गाडी लाईनमध्ये बऱ्याचशा गोष्टीला अडचणीला सामोरं जावं लागतं पण ठीक आहे. तर मित्रांनो माझ्या संग आज खूप मोठं अडचणीत सापडलो मी आणि झालं त्याचं असं की मला पाऊस आला तर आपल्या गाडीत तुम्हाला तर सांगितलंच मी बियाणं भरलं आहे म्हणून. तर गाडी थोडी साईडला दाबली थोडी क्लच हातावर होती हे पण मी बोललो होतो. तर वल्ल्यानं पाऊस थोडा म्हणता खूप पाऊस आला आणि तितक्या पावसात आम्ही ती दोघा भावांनी ती ताडपत्री आम्ही बांधली आणि त्रिपाल रस्सा करून आणि गाडीत सेल्फ मारला आणि त्याचं झालं असं की वल्ल्यानं टायर दबलं आणि आपली जी क्लच प्लेट पहिलीच कमकोच झालेली होती तर ती क्लच प्लेटनं जागेवर दम तोडून टाकला. तर मित्रांनो गुड मॉर्निंग दोस्तो. मित्रांनो रात्री आपली गाडी फेल झाली होती इथं थांबलो इथं हेच ढाबा आहे आणि गाडी इथं लावली होती आणि गाडीची क्लच प्लेट गेली. तर रात्री पाऊस पण चालू झाला वर त्रिपाल मारली आणि गाडी पाहू शकता हे भोकरदन जालना भोकरदन हायवे रोड आहे. तर या ठिकाणी आपली गाडी फेल झाली. तर आता मिस्त्रीला बोलवलो आहे. मिस्त्री केव्हा येते ते पाहावं लागेल. मिस्त्री म्हणजे आम्ही एक 8-9 वाजता येतो. प्रेशर प्लेट आणि क्लच प्लेट फिंगर प्लेट सगळं काही पसारा घेऊन येणार आहे. जॉकी सगळं पसारा. आता थोडा खर्च वाढला आहे मित्रांनो कारण गॅरेजवर जाऊन जर केलं असतं तर तो गाडीचा खर्च जो आहे भाडं ते देणं म्हणजे तो खर्च मायनस झाला असता तो प्लस झाला याच्यात खर्च आणि
मॅकॅनिकचे बी चार्जेस वाढले. चार्जेस म्हणजे आता ते पाहू, ओळखीचेच आहे आणि आपण कंटिन्यू त्यांच्याकडेच काम करतो गाडीचं. हो चला मित्रांनो, खूप परेशानी झाली. तर मित्रांनो, आपण आता जेवण तयारी केली आहे. म्हणजे आपण चपात्या वगैरे आणले होते घरीहून आणि जेवण वगैरे फर्स्ट क्लास झालं आहे. अंडा भुर्जी घेतली आणि जेवण केलं बेस्टपैकी. आता गाडी खाली करायला चाललो आहे. गाडीचं सकाळी काम झालं, रात्री आपण इथं झोपलो होतो रोडला, या रोडला. तर गाडीचं काम करूच आणि आपण आता पुढं चाललो आहे खाली करायला. तर मी पहिलं म्हणलो होतं भाऊला की क्लच प्लेट हातावर आहे, गाडीचं कदाचित आपल्याला रस्त्यात झोपावं लागन. तर तेच गोष्ट झाली. तर चला, तर मित्रांनो, गाडी आपली फायनली खाली झाली आहे आणि आपण आता घराच्या दिशेने निघलो आहे. पण मदत झाला, पाऊस चालू झाला. तुम्ही पाहू शकता बाहेर कसं पाऊस चालू झाला. आणि आमची गाडी जी रात्री खराब झाली होती त्यामुळं भाऊ सकाळी बसनं गावाकडे गेला, तिथनं मॅकॅनिका घेऊन आणि पैसे वगैरे आणले. तर गाडी आपली तिथं उभी आहे झाडाखाली, 2061 नंबर गाडीचं आहे. आणि आपली गाडी आता फायनली मी घेऊन जाणार आणि तो मोटरसायकल घेऊन तिथं जाणार. पण पाऊस उघडला तर भाऊ जाणार, नाही तर मग आम्ही एक करणार की ती गाडी आहे मोटरसायकल ती गाडीमध्ये टाकून घेणार, टार्लेत बांधून घेऊ आणि दोघं पण पावसाचं सेफमध्ये जाऊ, म्हणजे ओल्लं होणार नाही. आणि भाऊला थोडी ॲलर्जी आहे, पाण्यात भिजला म्हणजे खाजू आल्याशिवाय राहत नाही. मग असा खाजवतो की पार सांगता कामाने आणि त्याला लय गुथा होत्या मोठ्या. तर मित्रांनो, चला, व्हिडिओला आपण आतापर्यंत पाहिलं आहे आणि अशीच व्हिडिओ आपल्याला चांगल्या पद्धतीने बनवता येईल. मी सुरुवात करतो आहे. मला जे तुमच्यासारखे काही मित्र बोलले, बाबा तुम्ही गाडी ड्रायव्हिंग करणं, ट्रक चालवणं एका हातानं, अशा गोष्टी, तर तुम्ही पब्लिकमध्ये किंवा इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब याच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारा सपोर्ट पब्लिक करतील. तर मी त्यांच्या विनंतीला हे करून सरी समजा मी आज ही जर्नीचा व्हिडिओ बनवतो. आता परत उद्या परदिवशी पुण्याला जाणार, तर पुण्याचा एक व्हिडिओ बनवणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरचं बेल आयकॉन बटन बी दाबा, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. स्वस्त राहा, मस्त राहा. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.